क्रमांक 14ची यावेळीची स्थिती कशी आहे? मागच्या वेळेला तुम्ही वन साइड गेला होता, यावेळेला टक्कर आहे की काय? चुरस होते की काय? एक टक्कर बिक्कर काही नाही, व्यवस्थित सुरळीत. गेल्या वेळेस जसं निवडून आलं यावेळेस पण 8च्या 8 तसे त्याच पद्धतीने निवडून येतील. यावेळेस आम्हाला शिंदे साहेबांनी अतिशय चांगले कॅन्डिडेट दिलेले आहेत. त्या ठिकाणी 14 गावामध्ये दिलेत. भोईर मॅडमला ते तिथले नेतृत्व करतील, पावण्यातला सांगळे मॅडमला दिलेत, ते पावणे गावातले नेतृत्व करतील. तुर्बाश्रमध्ये महेश कुलकर्णीला, शारदा सोळसकरला यांना दिलेत, हे व्यवस्थित नेतृत्व करतील. असे ह्या पद्धतीने आमचे पॅनल बनलेले आहे 14 गावचं. पण पलीकडे तिकडे लगाडे मॅडम असतील, आमची आबोलीताई असेल, तिकडे मी स्वतः सुरेश कुलकर्णी, आगोंडे, ही आमची एक 20चं पॅनल आहे. ह्या ठिकाणी आम्हाला कॅन्डिडेट अशा पद्धतीने दिलेत. समोरचे व्यक्ती ह्या कॅन्डिडेट मध्ये, ह्या 14 मध्ये की ह्या लोकल कॅन्डिडेट कोणी दिलेलं नाही. त्यांच्यातलं फक्त दिलेत कोणतं पैसेवाले, बिल्डर, अशा लोकांना इथे कॅन्डिडेट दिलेले आहेत. आणि जीत आमची निश्चित आहे. आणि इथले लोक एवढा खूप हुशार आहेत. ते तुमच्यावर टीका केली जाते तुम्ही फार्म हाऊसवर असता. नाही रे, तिथे फार्म हाऊस मी अजून ते नावालाच आहे. ते तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे. मी कधी जातो येतो, आपल्याला तिथं काय कायम नाही, फक्त एक अर्धा तासासाठी जाऊन येतो. असं लोकांसारखं मी पार्ट्या करत नाही. तुम्ही प्रामाणिकपणे मान्य करता की मी फक्त जातो तरी? नाही, कधी आता नाही, कधी इलेक्शन राजकारणी असे मान्यही करत नाही, पण तुम्ही प्रामाणिकपणे मान्य करतो ना. मी जात आहे फार्म हाऊस बनवलेलं, त्या ठिकाणी जातो येतो. त्या काय असे मी कोणाला मलिदा बिलिदा द्यायला घेत नाही. काही लोक देतात, आता घरोघरी पैसे वाटतात, यांच्याकडे दुसरा काय राहिलेलं नाही. मोठे नेते आणलेत, मोठे नेते याच्यासाठी आणलेत की घरोघरी जाऊन पैसे वाटायचं चालू आहे. आताही चालू आहे. आम्ही बोलतोय बिंदास त्याला वाटू दे, काय वाटायचे ते. आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही सगळे 8च्या 8 नगरसेवक निवडून. थँक्यू.